बारामतीतून सुप्रिया सुळेच निवडून येतील तर शिरूरमधून अमोल कोल्हेच निवडून येणार। समोर कोण उमेदवार आहे याने फरक पडत नाही, आमदार रोहित पवारांचा दावा। आमच्या वयाच्या लोकांवर आक्षेप घेता हे योग्य नाही, लहान लहान मुलं प्रामाणिक असतात, बच्चा कमेंटवर रोहित पवारांचा पलटवार। राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार, महायुतीत अनेक मोठे नेते येणार आहेत। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचा गौप्यस्फोट। 22 जानेवारीला अयोध्येत कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय। 22 तारखेला गावागावात आरती करा, पूजा करा, राज ठाकरेंचं आवाहन। कारसेवकांमुळे अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं, झेंडे लावायला अनेक जण येतात, लढायला मात्र नाही, उद्धव ठाकरेंचा टोला। राम मंदिर सोहळ्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना निमंत्रण दिलं जावं, त्यांच्या हस्ते राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा व्हावी, उद्धव ठाकरेंची मागणी। संकल्प भारतचा रथ रोखणारे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा आरोप, मंदिरांचं निमंत्रण नाकारून विचारधारा स्पष्ट केली। राम मंदिर निमंत्रण नाकारल्यानं काँग्रेसलाही टोला। मिलिंद देवरांवरून भाजप शिवसेनेत संघर्षाची शक्यता, दक्षिण मुंबई लोकसभेसाठी दोन्ही पक्ष आग्रही, देवरा लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता। मिलिंद देवरा शिवसेनेत जाणार या सगळ्या अफवा, तर मिलिंद देवरांबाबतच्या चर्चा चुकीच्या, देवरा यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर वडट्टीवार नाना पटोलेंची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे आमदार शिवसेनेत येणार, मंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा। पुणे लोकसभेसाठी आमदार रवींद्र धंगेकर ही इच्छुक, पक्षाने संधी दिल्यास नक्की लोकसभा लढणार, धंगेकरांनी व्यक्त केली इच्छा। ललितवर कारवाई, वरिष्ठ पोलीस करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली, सुनील थोपटे असं वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचं नाव। गर्दी कमी झाली की अयोध्येला दर्शनाला जाऊ, रोहित पवारांचं लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत विधान, माझ्यासाठी धर्म आणि अध्यात्म वैयक्तिक गोष्ट, त्याची कधी जाहिरात करत नाही, रोहित पवारांचा भाजपला टोला। तरुणांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहणार, सरकारचा युवा पिढीला गांभीर्याने घेत नाही, हे गंभीर, रोहित पवारांची सरकारवर टीका। 60 दिवसाच्या संघर्ष यात्रेनंतर 5 दिवस कुटुंबाला दिले, त्याबाबत प्रदेशाध्यक्षांना कल्पना दिली होती। शिर्डी शिबिरातील गैरहजेरीवर रोहित पवारांचं स्पष्टीकरण। महाराष्ट्र विरोधकांकडून मराठी माणसाला संपवण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांचं वक्तव्य। महाराष्ट्र वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंना साथ द्या, नाईकांचं आवाहन। ओबीसी महाएल्गार सभेला मराठा आंदोलकांचा विरोध, बीडमध्ये मराठा समन्वयक पोलिसांच्या ताब्यात, भुजबळांनी राजीनामा देऊन सभेला येण्याची केली मागणी। मराठा समाजाचं 20 तारखेपासून मुंबईत आंदोलन, आंदोलनस्थळी अत्यावश्यक सेवा पुरवाव्या, मराठा आंदोलकांची सरकारकडे मागणी। जरांगेंच्या आंदोलन विरोधी याचिकेवर सुनावणी नाही, हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं, याचिकाकर्त्याला योग्य प्राधिकरणाकडे दाद मागण्याची सूचना। राम मंदिर सोहळ्याचे अमेरिकेत झळकले होर्डिंग्स, रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे 40 होर्डिंग्स। नागपूरच्या सिव्हिल इंजिनियरनं साकारली राम मंदिराची 11 फुटांची हुबेहूब प्रतिकृती, प्रफुल्ल माटेगावकर यांच्या कलाकारीचं सर्वत्र कौतुक। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्वच्छता, हातात झाडू घेऊन मंदिर परिसरात केली स्वच्छता। नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांना जोडणारा ब्रिज प्रवासासाठी खुला, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ब्रिजचं लोकार्पण। मुंबईत क्लीनअप मार्शल पुन्हा सेवेत, क्लीनअप मार्शल करून नियम मोडणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई। शरद मोहोळ प्रकरणी 3 जणांना अटक, अटकेतील आरोपींची संख्या 13 वर पोहोचली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।